ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणासंदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। 159 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याचा दावा। कोर्टातील सुनावणीकडे सर्वांचंच लक्ष। नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पश्चिम विदर्भाच्या दौऱ्यावर। अमरावतीच्या धारणी, अकोल्यातील हिवरखेड आणि बुलढाण्यातील चिखलीमध्ये भाजपच्या उमेदवारांसाठी जाहीर सभा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज प्रचारार्थ भंडाऱ्यात। भंडारा, पौनी, तुमसर, साकोली नगरपालिका निवडणुकीतील उमेदवारांसाठी जाहीर प्रचार सभा घेणार। दसरा मैदानात सभेचं आयोजन। मी शब्दाचा पक्का, बारामतीत काम करून दाखवलं। मात्र काही नेते शहरांच्या विकास कामावरती बोलतात आणि त्यांची शहरच भकास घाण असतात। अंबाजोगाईतल्या सभेत अजित पवारांचं वादग्रस्त वक्तव्य। अजित पवार जबाबदार नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री बोलताना प्रत्येकाने तारतम्य बाळगलं पाहिजे। अजित पवारांच्या वक्तव्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा सल्ला। तिजोरीच्या अयोध्येत पंतप्रधान मोदींचा रोड शो। थोड्याच वेळात राम मंदिराच्या शिखरावरती ध्वज फडकवला जाणार। सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह देशभरातील 8000 विशेष पाहुणे उपस्थित राहणार। भाजपचं आज राज्यामध्ये घर घर राम अभियान। प्रत्येक घर, सोसायटी आणि आस्थापनांमध्ये केशरी ध्वज फडकवा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं जनतेला आवाहन। आक्षेपार्ह फोटो असलेलं टी-शर्ट घालून ट्विट करत कुणाल कामराची RSSवर टीका। तर आक्षेपार्ह पोस्ट कोणी केली असेल तर पोलीस कारवाई करतील, बावनकुळेंचा इशारा। पुण्यातील अपघात 17 नंतर आणखी एका मार्गासाठी आता वाहतुकीवरती वेगमर्यादा निश्चित। कात्रज बायपास मार्गावरील भूमकर चौक ते नवली ब्रिजपर्यंत 30 किमी स्पीड बंधनकारक। पोलिसांचं पत्रक जारी। आदेशाचं पालन न केल्यास कारवाई केली जाणार। पुणे जमीन घोटाळ्यातील मुद्रांक शुल्काचे 42 कोटी भरण्यासंदर्भात आणखी मुदतवाढ मिळण्याची शक्यता। पार्थ पवारांच्या मीडिया कंपनीने 15 दिवसांची मुदतवाढ मागितली। आज निर्णय होण्याची शक्यता। इथिओपियाच्या हेली गुब्जी ज्वालामुखीचा 10,000 वर्षांमध्ये पहिल्यांदाच उद्रेक। उद्रेकामुळे आकाशामध्ये 10 ते 15 किलोमीटर अंतरावरती राखेचा मोठा लोट उडाला। तर एक दुर्मिळ नैसर्गिक घटना असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं। इथिओपियामध्ये ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भारतात राखेचं प्रचंड मोठे ढग। हवाई वाहतुकीवरती परिणाम। दिल्ली, मुंबई, हैदराबाद, चेन्नईमध्ये एअर इंडियासह इंडिगो, अकासा एअरलाइन्सची अनेक विमान उड्डाणं रद्द। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।